घोसाळ्याची भाजी म्हटलं की लहान काय मोठेसुद्धा नाक मुरडतात. पण जर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल तर सगळेच घोसाळ्याची भाजी चाटून पुसून खातील. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी माझी ओळख सांगते. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. अजूनही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. सुरुवातीला मी इथे एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये साधारण 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवली होती. तसंच 2 घोसाळी आणि 1 टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे. आता ही मूग डाळ, बारीक चिरलेला टोमॅटो आणि घोसाळू हे आपण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे ह्याचा कच्चापण गेलं पाहिजे या प्रकारे आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे कच्चेपण घालवण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. अशा प्रकारे हे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजले गेलेत. हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, जे भांडं कुकरमध्ये व्यवस्थित बसेल. आणि त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मूग डाळ, टोमॅटो, घोसाळं सगळेच मऊसूत शिजलेले आहेत. स्मॅशरने हे मिश्रण मॅश करून घ्यायचं आहे. मॅश केल्यामुळे याच्या फोडी दिसत नाहीत, त्यामुळे सगळ्यांच्या पोटात घोसाळी जातात. ताटात कोणी बाजूला फोडी काढून ठेवणार नाही. शिवाय मूग डाळ पौष्टिक आहेच, म्हणून आपण मूग डाळ वापरली आहे. त्यातील पोषण तत्व सर्वांना मिळतील. पुन्हा पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेऊन त्यात अर्धा चमचा जिरं आणि बारीक कुटलेलं लसूण घालायचं आहे आणि ह्यालाही आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. तेलामध्ये याचा स्वाद उतरला पाहिजे यासाठी आपण हे तेलातच फ्राय करून घेतोय. लसूण छान असा गोल्डन कलरवर फ्राय झालेला आहे. आता आपण यात 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि हे पण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जी मूग डाळ, टोमॅटो आणि घोसाळ्याचं मिश्रण जे स्मॅश केलं होतं ते यामध्ये घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता कलर तर खूपच सुंदर आलाय आणि भाजीही दिसायला खूप छान दिसते. आता मी यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करते. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. आता मी यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी एक उकळी यायची आहे याला. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच मी इथे अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घातली आहे आणि साधारण 1 लहान चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे
आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. शिवाय भाजीला 1 ते 2 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत. वरून तुम्ही आवडत असेल तर कसुरी मेथी सुद्धा क्रश करून घालू शकता. जेव्हा मुलं भाजीपाला खाण्यासाठी कुरकुरतात तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या खायला घालू शकता. थंड झाल्यावर ही डाळ अजून घट्ट होणार आहे. दाल तडका थोडासा दाटसर असतो म्हणून मी यात जास्त पाणी घालत नाहीये. आणि यामध्ये घोसाळ्याच्या फोडी कुठेही दिसत नाहीत, त्यामुळे सगळेजण ही भाजी अगदी आवडीने खातील. आता मी पुन्हा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेते. मी गॅस आता बंद केला आहे आणि हा घोसाळा खूप टेस्टी आणि पौष्टिक असा घोसाळ्याचा दाल तडका तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करून कळवा. शिवाय व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.